स्टार्ट झाली आणि ही नवीन व्यक्ती कोण आहे? नको ते काय माहिती. हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ट्रिपची झालेली आहे सुरुवात. मी निघाली होती अलिबागला सगळ्या फ्रेंड्स सोबत. इथूनच स्टार्ट झालेली आहे. कोणती सर कुठे गेले? आणि ही नवीन व्यक्ती कोण आहे? इकडे बघा. अरे देवा, काय एंटरटेनिंग करत नाही आहात ना, कसं व्हिडिओ करू? त्या गाडीला खूप काय काय लावलेलं आहे, रस्ता दिसत नाहीये मला पुढचं. हे काय कामाचे नाहीये. पुढे बसून जरा याच्यात शूट करा. जरा खाऊ द्या मला. एसी फास्ट करा. हा, मग पुढे बसणाऱ्यांचं काम आहे ते सगळं. आणि खूप सारी धमाल मस्ती करत सुरुवात झाली होती ट्रिपची. आम्ही सगळेजण अलिबागला निघालो होतो. बऱ्याच दिवसांपासून ही ट्रिप पेंडिंग होती. आमच्या एका फ्रेंडने अलिबागमध्ये एक प्रॉपर्टी घेतली आहे आणि तिथेच जाणार होतो आम्ही वन डे साठी. म्हणजे सगळेजण भेटतील पण आणि एक छान छोटीशी ट्रिप होईल, सगळ्यांचा छान टाइम स्पेंड होईल म्हणून. गेली 5-6 वर्षे मी बघतोय की आज आपण इकडे जाऊ, उद्या तिकडे जाऊ असं म्हणून काय शक्य झालं नाही. पण कंपनीच्या बाहेर जाऊन जे शक्य झालंय ते खूप अप्रतिम आहे. कंपनीत एकत्र काम करत असताना काही शक्य न झालेलं काम आज सगळ्यांनी शक्य करून दाखवलंय. आणि यशस्वी पिकनिक हो आणि सगळ्यांनी आनंद लुटा. आणि मनसोक्त नॉनव्हेज वाल्यांनी त्याचा स्वाद घ्या, जे काय खायचं त्यांना ते. बस ते मला एडिट करायला लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? एन्जॉय करा, राग करू नका कुणी. कन्फ्युज झालेले, रस्ता कळत नाही. ड्रायव्हर नाही, चांगलं बोललं तर नाही करणार. झालं, तुम्ही आशूचं नाव घेऊ नका. आपण कोकणात चाललोय. कोकणातलं हा निसर्गरम्य वातावरण आणि पहा किती नागमोडी वळणं. आणि हे आमचं कोकण, आमचं कोकण. आम्ही कोकणी माणसं. त्यांनी कोकण विकत घेतलाय. कोकणची माणसं साधी बोळी. आणि हे 2 ड्रायव्हर त्यांच्या भरली शहाळी शहाळ खायला या सकाळी 11च्या आधी. असं नाक्याला थांबून वळणावरती मंदिर आहे. कोण आहे तू? कर्नाळ्यामध्ये आलोय असं वाटतंय. साधारण पूर्ण प्रवास आम्ही सगळेजण अशी मस्ती करत असल्यामुळे कधी प्रवास संपला हे कळलंच नाही. याच्यानंतर पुढे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो
कारण पाऊस पण खूप जास्त लागला होता आणि आमच्याबरोबर छोटा बेबी पण आहे. सो आम्हाला एक छोटासा ब्रेक घ्यायचा होता म्हणून पुढे जाऊन एका ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबलो. नाही ते नाही गाणं कसं, तुमची पोच कशी, जरा पोच चांगली द्या. मला काय दीदी तुला काय बोलते, काय घेतलं तू? बघू इकडे दाखव, काय घेतलं तुला? बघू बॉल, बघू बघू. अरे 2 बॉल. नम्रता शिरोड नको तेच कोणतरी लेटेस्ट मधलं पाहिजे. माझं पण होत आलं. तुझा अजून टाईम आहे, अजून ग्लो गेला नाही. गेलाय हो, साप गेलाय, सगळंच गेलंय. पाहिजे आहे माझ्याकडे आहे, मला पण पाहिजे. जागो कुठे चालली तू? आमच्या घरी जबू बोलतो आम्ही चिवला. रघवी बोलायचो. ते नाहीत आपल्याला ठेवून जाणं, तू कसं टेन्शन घेते. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. येस. काय झालं? आणि ह्या ब्रेक नंतर आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. आता जास्त लांब नव्हतं पण पुढच्या प्रवासात आम्हाला पाऊस लागला होता आणि खूप जास्त असं वादळ सारखं वातावरण होतं, त्यामुळे आम्ही खूप हळूहळू जात होतो. गाडीत खूप सारी मस्ती तर चालूच होती पण त्याचबरोबर गाणी सुद्धा चालू होती. पावसामुळे क्लायमेट खूप 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 मस्त झालं होतं, म्हणजे धोधो पाऊस पण होता, मध्येच वादळ पण येत होतं, पण खूप छान वाटत होतं. थोडं आम्हाला थांबावं लागत होतं सारखं, कारण सांभाळून गाडी चालवायला लागत होती. कधी कधी मध्येच एवढा पाऊस येत होता की पुढचं काहीच दिसत नव्हतं, पण क्लायमेट आणि वातावरण इतकं छान झालं होतं की मजा येत होती. आम्हाला अगदी वाटलेलं तसंच झालं की खूप छान क्लायमेट भेटलं आम्हाला. इथून निघताना आम्हाला असं वाटलेलं की 7 तारीख आहे तर पाऊस भेटला पाहिजे, आणि खरंच पाऊस लागला आम्हाला खूप जास्त. इथून तुम्हाला दिसतं की किती जास्त पाऊस येतोय. खरं तर कॅमेऱ्यामध्ये तेवढा दिसत नाहीये, जाणवत नाहीये, पण खूप जोरात पाऊस होता आणि वादळ होतं, पाणी खाली भरलं होतं लिटरली, पण खूप मजा येत होती. अशा पावसात ट्रॅव्हलिंग करणं आणि तेही फ्रेंड्स सोबत असणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं गाणी असणं गाडीमध्ये चालू, त्यामुळे खूप 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 छान वातावरण क्रिएट होतं. आणि अशा ब्रेकची सगळ्यांनाच गरज असते, त्यामुळे तुम्ही सगळे पण कामांमधून थोडा वेळ काढून एक ब्रेक नक्की घेत चला. त्यामुळे थोडंसं स्ट्रेस फ्री वाटतं आणि ऑब्वियसली फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड केल्यामुळे सगळ्यांना छान रिलॅक्स वाटतं. त्यामुळे सगळ्यांनीच एक छोटा ब्रेक अधूनमधून घेतला पाहिजे. बाहेर पाणी बघा, पाणी खाली बघा, खाली बघितलं हे काय मला समोर आमचे किती छान नाचतं.
portfolio investors. Angel one for everyone. एक बॅग दिली एक नाही देणार Investment risks. Read all the related documents carefully before. पेट्रोल पंप ऍक्च्युली पेट्रोल पंप जायला पाहिजे होतं. शिवी घालेल तो बोला जरा गाणे सगळ्यांनी हे सांगू. तिला खूप आवडलं ती नाचते पाणी येतंय अरे ते आलं ते लागलं. फोटो आता कुठे पोहोचलो अजून तरी अर्धा तास लागणार आहे आम्हाला पोहोचायला. आता पोहोचलोय पेट्रोल पंपवरती. इकडे पेट्रोल भरतोय. अजून काय माहिती किती वेळ. पाऊस चालूच आहे. खूप जास्त पाऊस होतो खूप जास्त. आणि हे बघा क्लायमेट असं आहे. क्लायमेट खूप छान आहे पण आम्हाला ट्रॅफिक पण भेटलंय. नो ऑप्शन. आमच्याकडे आता वेट करण्याशिवाय पर्याय नाही. निघतो आता इथून आम्ही. आता तिथे पोहोचल्यावर मी डायरेक्ट ब्लॉग करते. ये नाही जागो पाऊसात भिजतात तुम्ही. पाऊस येतो पाऊस येतोय. आय होप तुम्हाला पण ही सगळी मस्ती आणि मजा बघून खूप एन्जॉय केलं असेल तुम्ही पण. आजचा व्लॉग मला तरी खूप आवडलाय कारण खूप धमाल केली होती आम्ही. तुम्ही सगळे पण हा व्लॉग बघून खूप खुश व्हाल असं मी आशा करते. आणि ह्या वातावरणात आम्ही फायनली पोहोचलो होतो अलिबागमध्ये. Shut up. जोरात येतो हे मेन्शन केलं त्यांनी. आणि फायनली आमचा सुंदर प्रवास इथे येऊन संपला कारण आमचं डेस्टिनेशन आलं होतं. अगदी सुंदर आणि खूपच छान हे घर होतं जे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. जेवणही खूप 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 छान होतं. आजचा व्लॉग मी इथेच संपवते पण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला खूप धमाल मस्ती बघायला मिळणार आहे. आत्ता तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.